नमस्कार, myself Mr. PM Giridhar, हेड कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, विद्यावर्धन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पाल गारगोटी. द्वितीय वर्षामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. तर प्रथम वर्ष आशा आहे की आपण प्रथम वर्ष चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षामध्ये सर्वजण चांगल्या टक्केवारीने पोहोचा. तर आपल्या सेकंड इयर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये 5 सब्जेक्ट आहेत. ते म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, दुसरा आहे तो OOP ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, तिसरा आहे DSU डाटा स्ट्रक्चर युजिंग सी, चौथा आहे तो DTE आणि पाचवा आहे तो CGR कम्प्युटर ग्राफिक्स. डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, डाटा स्ट्रक्चर युजिंग सी, डिजिटल टेक्निक आणि कम्प्युटर ग्राफिक्स. तर आपण सेकंड इयर कम्प्युटर इंजिनिअरिंग पासून जवळपास कोर ब्रँचेसमध्ये जात असतो आणि कोर ब्रँचेस आणि तुम्हाला फर्स्ट इयरला असलेला सिलेबस याचं बऱ्यापैकी आपला कम्प्युटरचा बेस तुम्हाला सी प्रोग्रामिंग एक प्रोग्रामिंग लँग्वेज झालेली आहे. अशा पद्धतीचा प्रोग्रामिंग लँग्वेज OOP आणि DSUच्या ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजवर बेसवर आधारित असेल. हा डेटाबेसवर आधारित असेल आणि हे सब्जेक्ट हे कम्प्युटर रिलेटेडच आहे. तर आपल्याला या सेमिस्टरला 5 सब्जेक्ट असतील. तर या 5 सब्जेक्टपैकी प्रत्येक परीक्षा MSBT बोर्डची प्रत्येक परीक्षा ही 70 मार्काला होईल. तर 70 मार्काची तुमची MSBT बोर्डची परीक्षा आणि 30 मार्क्स तुमचे टर्मवर्क प्रत्येक विषय हा जवळपास 100 मार्काला असेल. अशा पद्धतीने आपण डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा सब्जेक्ट आपण सुरू करूया. सर्वप्रथम बघूया डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. What is mean by database management system? First we see what is mean by data. Data is a information which is translated for movement. Means डेटा म्हणजे काय तर एखादी माहिती ती माहिती ट्रान्सलेट करायची जेणेकरून ती पुढे आपल्याला पाठवता येईल किंवा पुढे आपल्याला मुवमेंट करता येईल. मग पुढे मुवमेंट करायची म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे डेटा आहे. तर डेटा कोणत्या स्वरूपात असतोय, समजा सर्व विद्यार्थी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे हा काय झाला, हा तर एक डेटा झाला. आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची फोन नंबर्स हा काय झाला डेटा. पण तो डेटा आपल्याला ती झाली माहिती, ती झाली काय इन्फॉर्मेशन. ह्याला म्हणायचं इन्फॉर्मेशन. आणि ही इन्फॉर्मेशन आपण काय करतोय एक रूपांतरित करतो. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आहे ती रूपांतरित करायची जेणेकरून ती आपल्याला पुढे पाठवण्यासाठी उपयुक्त पडेल. उदाहरणार्थ मी व्हॉट्सअपवरून एखादी माहिती पुढे पाठवायला लागलोय तर ती माहिती पाठवत असताना एखाद्या स्ट्रक्चरमध्ये पाठवायची जेणेकरून ती पुढच्या माणसाला समजेल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही योग्य पद्धतीने ती माहिती पुढे त्यावेळी ती समोरच्या माणसाला समजेल. म्हणजेच डेटा मीन्स डेटा इज अ इन्फॉर्मेशन विच इज ट्रान्सलेटेड फॉर मूवमेंट ऑर ऍक्सेसिंग अदर पीपल. म्हणजे डेटा कशा स्वरूपात असू शकते, PDF, टेक्स्ट फाइल्स, डॉक्युमेंट्स या स्वरूपात काय असू शकते डेटा. नेक्स्ट व्हॉट इज मीन बाय अ डेटाबेस. डेटाबेस मीन्स कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन organized into a systematic manner. Means database means डेटा मागाचाच डेटा आहे जो आपण पुढे पाठवणार होतो. तोच डेटा काय करतोय बघा. उदाहरणार्थ वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे, जसे मी तुम्हाला सांगितलं वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे, वडिलांचं नाव, फोन नंबर, त्यांचा ऍड्रेस, त्यांचा बर्थ रूट, अशा पद्धतीने आपल्याला जर माहिती एखादी मिळाली तर ती माहिती आपण रोज आणि कॉलमच्या स्वरूपात स्टोअर करून ठेवायची. त्याला म्हणायचं डेटाबेस. म्हणजे आपल्याकडे असलेला जो डेटा आहे तो सिस्टमॅटिक मॅनर मध्ये ऑर्गनाइज करायचा. ऑर्गनाइज म्हणजे स्ट्रक्चराइज करायचा, त्याला म्हणायचं डेटाबेस. आणि व्हॉट इज मीन बाय अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम इट इज अ सिस्टम सॉफ्टवेअर फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग डेटाबेस. आता एक आपण या ठिकाणी डेटाबेस आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम समजण्यासाठी या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ आता डेटा म्हणजे काय, सर्व विद्यार्थ्यांची माहिती. उदाहरणार्थ तुमच्या वर्गामध्ये असणारे विद्यार्थ्यांची नावे, आता उदाहरणार्थ राहुल, प्रतीक्षा, प्रीती, ही झाली तुमच्या वर्गात असणाऱ्या मुलांची नावं. आता त्यांचे फोन नंबर. आता समजा प्रतीक्षाचा नंबर आहे, राहुलचा नंबर आहे 99999999. हे झाले
प्रीतीचा मोबाईल नंबर आहे समजा 66655. तर हे काय झालं बघा, हा झाला रॉ डेटा. ह्या माहितीला आपण काय म्हणू शकतो, डेटा. ही माहिती आहे तशी जर समोरच्याला पाठवायचं ठरलं तर समोरच्याला ही माहिती समजेल का? कोणाचा कुठला फोन नंबर आहे, समजा प्रतीक्षाचा नंबर हा आहे, राहुलचा नंबर हा आहे आणि प्रीतीचा नंबर हा. दिस इज अ डेटा. आणि ही माहिती जर समोरच्याला आपण जर पाठवायचं ठरलं तर आपल्याला पाठवता येणार नाही, म्हणजे समोरच्याला समजणार नाही. मग आपल्याकडे असलेली माहिती आपण काय करतोय, ट्रान्सलेट करतोय. कशासाठी ट्रान्सलेट करतोय, म्हणजे एका ऑर्गनाइज ट्रान्सलेट करतोय जेणेकरून ती पुढच्या माणसाला समजेल. मग आपण काय करतोय, प्रतीक्षा अशा पद्धतीने. ही आपल्याला माहिती होती पण ही समोरच्याला समजा म्हणून आपण काय केलं, यामध्ये बदल केला किंवा ही माहिती. मग हा झाला डेटा. मग आता मला काय करायचं तर डेटाबेस मध्ये कन्वर्ट करायचं. डेटाबेस मध्ये कन्वर्ट करत असताना मी काय करेल तर हे असं न करता काय करेल बघा, हा झाला डेटा. डेटाबेस मध्ये कन्वर्ट करा. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, माहिती कलेक्शन, माहितीचं कलेक्शन ऑर्गनाइज इन सिस्टमॅटिक मॅनर, मीन्स रोज अँड कॉलम्स. म्हणजे आता बघा, आपल्याला समजा हा याचं रूपांतर डेटाबेस मध्ये करायचं आहे तर कशा पद्धतीने आपण करेल, डेटाबेसचे एक आपण या ठिकाणी उदाहरण घ्यायला हवे. तर स्टुडंट नेम रोज अँड कॉलम्स मध्ये आपण काय म्हणूया, डेटा कशा ट्रान्सफर करायचा, रोज अँड कॉलम. स्टुडंट नेम आणि त्याचा मोबाईल नंबर. तर स्टुडंट आणि मोबाईल नंबर आपण काय म्हणतो बघा, राहुल, प्रतीक्षा आणि प्रीती. राहुल, प्रतीक्षा. ह्याला म्हणायचं डेटाबेस. डेटाबेस ह्याला असं का म्हणायचं तर डेटाबेस म्हणजे कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन ऑर्गनाइज्ड इनटू रोज अँड कॉलम्स. तीच माहिती आहे, ती माहिती आपण रोज कॉलम्स च्या स्वरूपात जनरेट केलेली, ट्रान्सफर केलेली आहे. आता बघा, राहुलचा नंबर काय होता, प्रतीक्षाचा नंबर वर लिहिला आपण, तो 999 होता. प्रीतीचा नंबर 6665555. अशा पद्धतीने हा प्रीतीचा नंबर होता. ह्याला म्हणायचं डेटाबेस. ह्या डेटाबेसला, प्रत्येक डेटाबेसला आपल्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये एक नाव असतं. ह्या डेटाबेसला आपण नाव देऊया स्टुडंट. ह्या डेटाबेसचं नाव काय झालं, स्टुडंट. मग ह्या डेटाबेस मध्ये स्टुडंट नावाच्या डेटाबेस मध्ये 2 कॉलम आहेत. देयर आर 2 कॉलम्स, स्टुडंट नेम अँड मोबाईल नंबर. डेटाबेसचं नाव काय आहे, स्टुडंट. मग आपल्याला हे जे डेटाबेस आहे, बँक डेटाबेस असेल, एअरलाईनचा डेटाबेस असेल, तुमच्या एज्युकेशनल बेसचा डेटाबेस असेल, बँकेमध्ये कुणाचा अकाउंट नंबर, नेम, त्याच्यामध्ये असणारा किती बॅलन्स, हे सगळं जे आहे ते आपण रोज आणि कॉलमच्या स्वरूपात सगळीकडे स्टोअर करून ठेवतो. डेटाबेस हे बॅकएंडचं काम करत असतं. आता बॅकएंड म्हणजे काय आणि फ्रंट एंड म्हणजे काय, तर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताय सगळीकडे, त्याला म्हणायचं फ्रंट एंड. ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुमच्या समोर, तुम्ही ऍडमिशन घेत असताना तुमच्या समोर आलेलं एंटर युअर फर्स्ट नेम. तुम्ही फर्स्ट नेमच्या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम पाठवलं, तुमच्या आई मदर्स नेम, तिथं तुम्ही मदर्स नेम भरला, डेट ऑफ बर्थ भरला. तुम्ही समोर ऍडमिशन घेत असताना जो डेटाबेस समोर भरलेला आहे, तोच डेटाबेस समोर फक्त तुम्हाला दिसतात, ते तुम्हाला एखाद्या फॉर्म टाईप दिसतं, पण कम्प्युटरमध्ये स्टोअर करत असताना ते तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, SSC चे मार्क, अशा पद्धतीने हे कॉलमच्या स्वरूपात जाऊन बसतं. या कॉलमच्या स्वरूपात जाऊन बसतं, म्हणजेच जे फ्रंट एंड तुम्हाला जे दिसतंय त्याच्यापेक्षा कम्प्युटरमध्ये डेटा जो असतो तो अशा पद्धतीने डेटा स्टोअर करून ठेवला जातो आणि तो आपल्याला त्याला सिक्युरिटी देणे, त्याच्यावर इंडेक्स तयार करणे, अशी कामं सगळी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम तयार करत असतो. आता एक आपण क्रिएट अ डेटाबेस, हे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. हाऊ टू क्रिएट अ डेटाबेस. हाऊ टू क्रिएट अ डेटाबेस. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, देयर आर सेव्हरल लँग्वेजेस इन of DBMS. Now we see first language
which is a Oracle database ANG Express Edition. This is a first database. Oracle या लँग्वेजचं नाव काय आहे? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ओरॅकलची लँग्वेज आहे त्याचं नाव काय? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ठीक आहे. आता एक आपण सिंपल डेटाबेस घेऊया. आता मला एक सिंपल डेटाबेस तयार करायचा आहे. तर माझ्याकडे एक कमांड आहे, ती म्हणजे क्रिएट टेबल कमांड आहे. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये या दोनच कमांड शिकणार आहोत. एक म्हणजे क्रिएट टेबल आणि दुसरी म्हणजे इन्सर्ट. क्रिएट आणि इन्सर्ट ह्या दोन कमांड आज आपल्या लेक्चरमध्ये शिकायच्या आहेत. तर क्रिएट आणि इन्सर्ट दिस इज स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आज आपण एका लँग्वेज मधल्या दोन कमांड शिकणार आहोत, त्या म्हणजे क्रिएट आणि दुसरी म्हणजे इन्सर्ट. आता सिंपल बघूया. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की डेटाबेस म्हणजे काय. तर डेटाबेस म्हणजे टॅब्युलर स्ट्रक्चरचं जे असतं त्याला म्हणायचं डेटाबेस. डेटाबेस कशा स्वरूपाचा असतो? रोज आणि कॉलम. रोज आणि कॉलम. तर आता आपण एक सिंपल डेटाबेस घेऊया किंवा सिंपल एक टेबल घेऊया. तो रोज आणि कॉलमच्या स्वरूपात असेल. रोज आणि कॉलमच्या स्वरूपात असेल. तर आपण पहिला टेबल घेतलेला आहे. तो टेबल घेतलेला आहे स्टुडंट. पहिल्या टेबलचं नाव काय आहे आपल्याला? स्टुडंट. आता इथून पुढे तुमचं खरं लेक्चर सुरू होते, जे आपण आता आज शिकणार आहे त्या क्रिएट आणि इन्सर्ट कमांड. पहिल्या टेबलचं नाव काय आपल्या? स्टुडंट. स्टुडंटचं नेम, ऍड्रेस, मोबाईल नंबर, आणि समजा बस रूट घेऊया. कुठल्या बसने बस रूट. तर आता बघा, तुम्ही सी लँग्वेज मध्ये शिकलेला आहे की डेटा टाईप कोणते कोणते आहेत. तर आता मला सांगा 0 to 9 याला काय म्हणायचं? डेटा टाईप. नंबर, बरोबर ना? नंबर. A to Z or small a to small z, this is known as a char or character, means char. character. आता आपण दोन पद्धतीने हे बघूया. आता कॉलम स्टुडंट या टेबल मध्ये असणारे किती कॉलम आहेत? नेम, ऍड्रेस, मोबाईल नंबर आणि बस रूट, हे 4 कॉलम आहेत. तर या 4 कॉलम मध्ये नेम, ऍड्रेस, मोबाईल नंबर, बस रूट मध्ये तर नेम याचा डाटा टाईप कोणता? तर नेम मध्ये आपण काय एखादा अंक, कोणाचं नाव असं होतंय का? 1A, 1ABC, 2 राहुल असं कोणाचं नाव होणार आहे का? नाही. तर प्रत्येकाचं नाव हे कॅर मध्ये असेल की नंबर मध्ये असेल? तर प्रत्येकाचं नाव हे कॅर मध्ये असेल. कॅरेक्टर मध्येच प्रत्येकाचं नाव असणार आहे. मग आपण प्रत्येक, आता ह्या कॉलमची नाव सांगितलं. ह्या कॉलमचं नाव आहे नेम आणि याचा डाटा टाईप वरील पैकी जर 2 पैकी कुठला शोधायचा झाला तर आपण निश्चित कॅर हा डाटा टाईप घेऊ. मग आपण प्रत्येकाचा डाटा टाईप काय करू? कॅरचा डाटा टाईप काय? कॅर. याचा डाटा टाईप आहे, याचा डाटा टाईप आहे, याचा डाटा टाईप आहे कॅर. साधारण प्रत्येकाचं नाव किती अक्षरी असते? अंकी असते का कोणाचं नाव? अंकी कधी नसते, अक्षरी असते. म्हणूनच आपण डाटा टाईप घेतलेला आहे कॅर. तर नेम हे साधारण 20 अक्षरी असेल असं आपण कन्सिडर करूया. नेक्स्ट कॅर, ह्याचा डाटा टाईप इथं आपण काय द्यायला पाहिजे बघा? डाटा टाईप हे काय
जो कॉलम आहे तो त्याचं नेम आहे, पहिला जो कॉलम नेम त्याचं नेम काय नेम, त्याचा डाटा टाइप काय आहे नंबर आहे का कॅर आणि त्याची मॅक्सिमम साईज ही आपण ठरवायची असते. जसं तुम्हाला जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं तुम्ही नावासाठी जागा घेऊ शकता. किती अक्षरे असेल, साधारण 20 अक्षर असेल म्हणून मी 20 ठेवतो. ऍड्रेस किती अक्षरी असू शकते, जास्तीत जास्त 15. अशा पद्धतीने आपण अंदाजे एक सोडायचं किंवा एक आपल्याला कन्व्हिनियंट वाटते त्या पद्धतीने ते स्पेस द्यायचे. म्हणजे हे काय झालं की 20 करते. ठीक आहे. तर पहिल्या कॉलमचं नाव आहे नेम, त्याचा डाटा टाइप आहे कॅर आणि त्याची साईज आहे 20. साईज कसं ठरवली तर एक अंदाजे साईज आपण ठरवायची. नेक्स्ट आपल्याला योग्य वाटते ती साईज ठरवायची. पुढं तुझा आहे ऍड्रेस मध्ये आता ऍड्रेस बघा, ऍड्रेस मध्ये असा पण पत्ता असतो बरोबर आहे, 2A हाऊसिंग सोसायटी असं काहीतरी आपल्याला मुंबई बरोबर, किंवा सेकंड लेन राजाराम असं जर पत्ता असेल सेकंड लेन राजाराम, मग ह्यामध्ये काय आलं पाहिजे, नंबर पण यायला लागले, कॅर पण यायला लागले. आता तात्पुरतं आपण व्हॅरकॅर ही संकल्पना जरा वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया. तर व्हॅरकॅर म्हणजे काय तर त्या ठिकाणी नंबर पण असतील आणि कॅर पण असेल. तर आपण ह्या ठिकाणी करून घ्या डाटा टाइप कॅर म्हणजे काय कॅर म्हणजे काय A to Z आणि 0 to 9 हे अंक असते. हे सगळं कॅरेक्टर मध्ये आणि फक्त जर त्या कॉलम मध्ये फक्त आणि फक्त जर अंक येत असतील तर त्या कॉलमचा डेटा टाइप तुम्ही नंबर म्हणायचा. फक्त इथे 0 ते 9 येत असेल तर हे झाले काय डेटा टाइप. याला काय म्हणायचं, कोणता डेटा टाइप आहे तर दोन डेटा टाइप आहेत, एक म्हणजे कॅर दुसरा म्हणजे नंबर. कॅर असेल तर A to Z किंवा 0 to 9 याचं कॉम्बिनेशन जर असेल तर कॅर, नंबर म्हणजे 0 to 9 म्हणजे नंबर. आता बघा पहिला जो कॉलम आहे तो नेम, त्याचा पण हे धरलेला आहे कॅर आणि साईज दिलेली आहे 20. नेक्स्ट पुढचा कॉलम आहे ऍड्रेसचा डेटा टाइप काय होईल, कॅर होईल की नंबर होईल. ऍड्रेसचा डेटा टाइप सेकंड लेन राजारामपुरी म्हणजे त्यात अक्षर आले की कॅर पकडायचं, मग कॅर. मग ऍड्रेसचा डाटा टाइप काय होईल कॅर. नेक्स्ट त्याचा पण साईज आपण काय धरूया, समजा ऍड्रेस किती अंकी असतो किंवा 25 धरूया. ठीक आहे 50 25 किंवा 25. ठीक आहे, मी जे बोल आहे ती साईज म्हणजे आपण. नेक्स्ट मोबाईल नंबर किती अंकी असतो, 10 अंकी असतो बरोबर आहे. मोबाईल नंबर किती अंकी असतो 10 अंकी असतो. पहिल्यांदा मी 10 आपण गेला साईज आपण डिफाइन करून घेतलेली आहे. मोबाईल नंबरची साईज आहे 10. आता मोबाईल नंबर हा कॅर मध्ये येईल, इकडे कॅर मध्ये येईल की नंबर मध्ये येईल, तर मोबाईल नंबर हा कॅर मध्ये येणार नाही, तर नंबर प्युअरली नंबर आहे. मोबाईल नंबर मध्ये एकही अक्षर येणार नाही, सगळे अंक येतील. म्हणून मोबाईल नंबर आपण काय म्हणलो नंबर. काय म्हणलो नंबर. बस रूटचा एक आहे, बस रूट मध्ये पहिला दुसरा असं काय आहे का तर आपले बस रूट काय सावर्डे निगवे अशा पद्धतीने बस रूट आहे. तर बस रूट म्हणजे काय बस रूट मध्ये सुद्धा अक्षर आहे म्हणून ते आपण कॅर मध्ये कन्वर्ट केलं. बस रूट जास्तीत जास्त 10 सावर्डे अक्षर बघा किंवा पिंपळगाव अक्षर जास्तीत जास्त 10 होतात, म्हणून आपण मॅक्सिमम साईज जी ठेवलेली आहे ती म्हणजे 10. ह्या काय झाल्या मॅक्सिमम साईज. ह्याच्यापेक्षा लहान बस रूट, आता नुसतं बस रूट समजा हे असतं काय सावर्डे, तर बस सावर्डे किती होते 1 2 3 4 5 6 7 अक्षर आहे, मॅक्सिमम साईज 10 आहे, म्हणजे त्याच्यात आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने बस रूट तुम्हाला एनसी करता येते. आता आपण पहिलं उदाहरण घेतलेलं आहे तो म्हणजे पहिला टेबल आहे स्टुडंट. पहिल्या टेबलचं नाव आहे स्टुडंट. त्यामध्ये 4 कॉलम आहेत, नेम ऍड्रेस मोबाईल नंबर आणि बस रूट. हे 4 कॉलम आहेत, नेम ऍड्रेस मोबाईल नंबर आणि बस रूट. आता आपण कॉलमची नावं डिफाइन करून घेतलेली आहेत. कॉलमची नावं डिफाइन करून घेतल्यानंतर त्याचा डाटा टाइप शोधायचा आहे. डाटा टाइप शोधत असताना आपण हे दोन डाटा टाइप आहेत, एक म्हणजे कॅर डाटा टाइप, दुसरा म्हणजे नंबर डाटा टाइप. कॅर डाटा टाइप शोधत असताना
A to Z असेल, अंक म्हणजे अक्षर असेल किंवा अंक असेल, कॅरेक्टर और नंबर असं असेल तर कॅर मध्ये तुम्ही त्याचा डाटा टाइप सिलेक्ट करू शकता कॅर, किंवा प्युअरली जर नंबर असेल 0 ते 9 यापैकी सोडून काही नसेल तर आपण त्याचा डाटा टाइप सिलेक्ट करू शकतो नंबर. आता प्रत्येक कॉलमचे आपण या ठिकाणी डाटा टाइप सिलेक्ट करायला लागलेलो आहे. तर डाटा टाइप आहे नेमचा डाटा टाइप आपण काय शोधला, त्यामध्ये अक्षर येते म्हणून त्याचा डाटा टाइप कॅर घेतला. अंदाजे प्रत्येकाचं नाव किती साईज असते, किती अक्षरे असते त्याची साईज आपण गोल मध्ये केली, ती केली 20. दुसरा कॉलम घेतला ऍड्रेस. ऍड्रेस मध्ये जर बघितलं तर ऍड्रेस हा जास्तीत जास्त ऍड्रेस मध्ये सेकंड लेन राजारामपुरी असं आपण म्हणतो, तर नंबर पण येतो आणि अक्षर पण येते. अशा वेळी कुठला डाटा टाइप घ्यायचा आहे, कॅर. तर अशा वेळी कोणता डाटा टाइप घेणार आहे, पण कॅर हा डाटा टाइप घेणार आहे. मग हा त्याचा डाटा टाइप घेतला कॅर, साईज घेतली जास्तीत जास्त 25 अक्षर किंवा अंक त्या ऍड्रेस मध्ये असेल तर म्हणून 25 घेतली. मोबाईल नंबर हा यामध्ये कॅरेक्टर A to Z काही येत नाही, यामध्ये फक्त प्युअरली नंबर येतो म्हणून मोबाईल नंबरचा डाटा टाइप इकडे आपण दिलेला आहे साईज डाटा. मोबाईल नंबरचा डाटा टाइप हा नंबर हा घेतलेला आहे. पुढे बस रूट. बस रूट म्हणजेच कॅर. बस रूट म्हणजे तुमचं अक्षर येणार आहे म्हणून ते आपण घेतलेलं आहे कॅर. जास्तीत जास्त साईज घेतलेली आहे 10. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या टेबलचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. त्या पहिला डाटाबेस, टेबल म्हणजेच डाटाबेस, डाटाबेस म्हणजेच टेबल. कारण डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये आपण रोज आणि कॉलमच्या स्वरूपात आपल्या डेटाची मांडणी करतो म्हणून टेबल म्हणजेच डाटाबेस आणि डाटाबेस म्हणजेच टेबल, हे दोन्ही समानार्थी शब्द असं तुम्ही कन्सिडर करा. नेक्स्ट, आता स्टुडंट ह्या डेटाबेस मध्ये किंवा ह्या टेबल मध्ये आता 4 कॉलम आहेत. आता आपण पहिली कमांड जी शिकणार होतो ती म्हणजे क्रिएट कमांड. आता ते आपण पहिल्यांदा क्रिएट कमांड कशा पद्धतीनं त्याचं सिंटॅक्स आहे ते बघूया. सिंटॅक्स म्हणजे स्टँडर्ड स्ट्रक्चर. सिंटॅक्स म्हणजे व्हॉट इज मीन बाय सिंटॅक्स मीन्स स्टँडर्ड स्ट्रक्चर. आता पहिली जी कमांड आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत ती म्हणजे क्रिएट कमांड. तर आता बघा क्रिएट कमांड, क्रिएट सिंटॅक्स. क्रिएट कमांड झाल्यानंतर आपण काय कसं लिहितो बघा. कमांड लिहित असताना पहिल्यांदा तुम्हाला पेपरमध्ये असं येणार आहे, कमांड लिहित असताना सिंटॅक्स क्रिएट या कमांडचं नाव लिहिलं. ही झाली पहिली कमांड क्रिएट. सिंटॅक्स पहिले काय असेल तर सिंटॅक्स असं म्हणायचं, क्रिएट टेबल नेम कॉलम नेम. नंतर काय आहे डाटा टाइप आणि कंसात त्याची साईज. पुढं असं प्रत्येक केला. आता बघा सिंटॅक्स मी काय करतो, नेहमी सिंटॅक्स हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच लिहायचा. अशा पद्धतीने आपण हा सिंटॅक्स ह्याचा क्रिएट टेबलचा सिंटॅक्स लिहिलेला आहे. क्रिएट टेबल नेम, नंतर ओपन कर्ली ब्रॅकेट, यानंतर क्लोज कर्ली ब्रॅकेट. हे ब्रॅकेटच्या मध्ये सगळं येणार आहे. आता आपण ह्या सिंटॅक्स नुसार ह्या टेबल क्रिएट टेबल करायला कमांड ही बघूया कशी करायची. तर क्रिएट टेबल आहे असं लिहा, क्रिएट टेबल. नेक्स्ट टेबलचं नाव क्रिएट टेबल. आपल्या टेबलचं नाव काय आहे, स्टुडंट. क्रिएट टेबल स्टुडंट, क्रिएट टेबल स्टुडंट. त्यानंतर काय आहे ओपन कर्ली ब्रॅकेट. मी मुद्दाम बोर्डवर मोठं लिहिलं जेणेकरून तुम्हाला तिथे समजेल. पहिल्या कॉलमचं नाव, पहिल्या कॉलमचं काय आहे नाव, नेम हे पहिल्या कॉलमचं नाव आहे. तर डबल ब्रॅकेट मध्ये कॉलमचं नाव लिहा. डबल ब्रॅकेट मध्ये कॉलमचं नाव लिहिलेलं आहे नेम. त्यानंतर त्याचा डाटा टाइप कोणता आहे,
डाटा टाइप आहे कॅर, डाटा टाइप आहे कॅर, डाटा टाइप लिहिला कॅर. नेक्स्ट कंसात त्याची साईज आहे, डाटा टाइप नंतर कंसात साईज आहे, कंसात साईज किती आहे 20 आहे का, कॅर 20 कंसात साईज केली 20. नेक्स्ट ऑनवर्ड्स पुढच्या कॉलमसाठी तसंच करत राहा. म्हणजे पुढचा कॉलम कोणता आहे ॲड्रेस, ॲड्रेस डबल कॉलम मध्ये लिहा. नेक्स्ट त्याचा डाटा टाइप काय आहे, ॲड्रेस आपण डबल कॉलम मध्ये लिहिलं ह्याच्यानुसार. नंतर डाटा टाइप आहे तसं नाही, त्याचा डाटा टाइप काय आहे ॲड्रेस कॅर आहे, तो डाटा टाइप लिहिला आहे आपण कॅर, कॅर लिहिला. नंतर साईज काय घेतली 25, कॉमा प्रत्येक हे जर लिहिलं कॉमा द्यायचा आहे. परत पुढचा डाटा टाइप पुढचा हे कॉलम मोबाईल नंबर, त्याचा डाटा टाइप काय, तर मोबाईल नंबरचा डाटा टाइप आपण काय घेतलेला इथं नंबर, हा त्याचा डाटा टाइप घेतलेला, साईज किती घेतलेला आहे 10. मग जसं आपण लिहिले की प्रत्येक कॉलमचं नाव, त्यानंतर त्याचा डाटा टाइप, त्यानंतर त्याची साईज. तसं कॉलमचं नाव आहे ते डबल कॉलम मध्ये लिहिलं, त्याचा डाटा टाइप लिहिला नंबर आणि त्याची साईज लिहिली 10. नेक्स्ट पुढचा कॉलम बस रूट, मी खाली देतो समोर दिसू दे. बस रूट डबल कॉलम मध्ये बस रूट लिहा, त्यानंतर त्याचा डाटा टाइप लिहा कॅर, आणि त्या कॉलमची मॅक्झिमम साईज किती आहे 10, तर ती 10 लिहा. इथं जसं आपण ओपन ब्रॅकेट केलं क्रिएट टेबल, टेबलच्या नावानंतर तर ते क्लोज ब्रॅकेट करा, ब्रॅकेटच्या आतमध्ये सगळा कोड लिहा, हे कमांड रन करा, तर तुमचा हा एम्प्टी टेबल तयार होईल. अशा पद्धतीने आपण एखादा टेबल डाटाबेस मध्ये तयार करू शकतो. तर टेबल तयार करत असताना आपल्याला पॅरामीटर बरेचसे लक्षात घ्यावे लागतात. ते म्हणजे त्याचं नाव, त्याचा डाटा टाइप आणि त्याची साईज. तर दिस इज द फर्स्ट कमांड ऑफ डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, क्रिएट टेबल. तर क्रिएट टेबल कशी कमांड लिहिली आपण, सिंटॅक्स कशामध्ये लिहिला चौकडामध्ये लिहिला. आता परत एकदा आपण आपलं लेक्चर समराइज करूया, म्हणजे परत एकदा आपण लेक्चर काय आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकलो ते आपण बघूया. तर आपल्या सब्जेक्टचं नाव आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. टोटली आपल्याला डेटाबेस, डेटावर काम करायचं आहे. डेटा म्हणजे काय, तर रिअल थिंग्स ऑर फॅक्ट्स, मीन्स तुमच्या वर्गातील सर्वांची नावं, तुमचे नाव, तुमचे ॲड्रेस, तुमचे मोबाईल नंबर, तुमचा बस रूट, असे सगळे आपल्याकडे माहिती आहे. पण ती माहिती ही इन्फॉर्मेशन आहे, माहिती. मग ती माहिती आपल्याला दुसऱ्याला पाठवायची असेल तर आपण काय करतो बघा, जरासं त्यामध्ये सिस्टमॅटिक बदल करतो, दुसऱ्याला पाठवतो. ते पाठवण्यासाठी जे ट्रान्सलेशन आपण करतो आणि ते दुसऱ्याला पाठवतो, तर जी माहिती आपण माहितीमध्ये बदल करून एक संक्षिप्त रूपात व्यवस्थित जो तयार करतो त्याला म्हणायचं डेटा. तो डेटा रोज आणि कॉलमच्या स्वरूपात जर स्टोअर करून ठेवला तर त्याला म्हणायचं डेटाबेस. आणि एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, जे सिस्टीम सॉफ्टवेअर तुम्हाला या रोज आणि कॉलम मध्ये डेटाबेसवर वर्क करते किंवा ते डेटाबेस ऍक्सेस करते, मॅनेज करते, मॅनिप्युलेट करते, त्याला म्हणायचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. मी परत एकदा सांगतो, डेटा म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय. डेटा म्हणजे काय, डेटा मीन्स रिअल थिंग्स ऑर फॅक्ट ऑर इन्फॉर्मेशन विच इज ट्रान्सलेट फॉर मुवमेंट. म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे ती आपण पुढे पाठवणार आहे, म्हणून त्यामध्ये आपण बदल करतोय जेणेकरून समोरच्या माणसाला ती माहिती व्यवस्थितरित्या समजली पाहिजे. त्या माहिती जी आपण पुढे पाठवण्यासाठी तयार केलेला आहे त्याला म्हणायचं डेटा. डेटा म्हणजे थोडक्यात माहिती. तो डेटा रोज आणि कॉलमच्या स्वरूपात अशा पद्धतीने जर अरेंज केला, डेटा हा रोज आणि कॉलमच्या स्वरूपात जर अरेंज केला तर त्याला म्हणायचं डेटाबेस. आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मीन्स इट इज अ सिस्टीम सॉफ्टवेअर which is
ऍक्सेस अँड मॅनेज द डेटाबेस, म्हणजे हा डेटाबेस हा टेबल आहे तो ऍक्सेस करायचं काम, त्याच्यावर वर्क करायचं काम डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम करते. तर आपण पहिल्यांदा आपला डेटाबेस पहिला जे एक्झाम्पल घेतलेला आहे तो डेटाबेस आहे तो म्हणजे स्टुडंट हा डेटाबेस. स्टुडंट या डेटाबेस मध्ये आता आपल्याला दिसते 4 कॉलम दिसत आहेत ते म्हणजे नेम, ऍड्रेस, मोबाईल नंबर, बस रूट. आता आपण प्रत्येक कॉलमनुसार त्याचा डेटा टाइप फाइंड आउट करणार आहोत. तर प्रत्येक कॉलमचा आपल्याकडे दोन प्रकारचे डेटा टाइप आहेत ते म्हणजे नेम आणि दुसरा कॅर. नेम म्हणजे पहिला आहे कॅर आणि दुसरा आहे नंबर. सॉरी, आपल्याकडे दोन प्रकारचे डेटा टाइप आहेत, पहिला म्हणजे नंबर आणि दुसरा म्हणजे कॅर. तर जर अक्षर असेल तर आपण म्हणायचं कॅर आणि जर प्युअरली नंबरच असेल तर त्याला म्हणायचं नंबर. आता नेम हे काय आहे, अक्षर आहे का अंक आहे, अक्षर, म्हणून त्याचा डाटा टाइप कॅर ठरवला. ऍड्रेस हा काय आहे, अक्षर आणि अंक दोन्हीचा पण कॉम्बिनेशन आहे, म्हणून त्याला आपण 0 9 किंवा 8 Z यामधलं सगळं बसू शकते यामध्ये. म्हणून ऍड्रेस हा अंकी सुद्धा असतो आणि अक्षरी सुद्धा असतो. सेकंड नेम राजाराम असं असेल तुम्हाला सांगितलं, म्हणजे अंकी अक्षर असेल तरी सुद्धा कॅर. फक्त मोबाईल नंबर हा प्युअरली नंबर आहे, 0 to 9 मध्ये त्याला म्हणायचं नंबर. बस रूट हे काय आहे, तर बस रूट हे काय अक्षर आहे म्हणून याला काय म्हणतो कॅर. आता त्याची साईज कशी असणार आहे, आपण ते अंदाजे आपण एक कॅल्क्युलेट करायचं की बाबा आपलं नाव स्टोर करण्यासाठी आपलं नाव हे किती अक्षरी आहे. आपलं नाव साधारण 17-18 अक्षर आहे, कुणाचं नाव त्याच्यापेक्षा मोठं असणार आहे, म्हणून आपण मॅक्झिमम साईज ठरवली 20. साईज मी बोल केली आहे. ऍड्रेस जास्तीत जास्त 25 अक्षरी असू शकतोय. मोबाईल नंबर हा 10 अंकी असणार आहे, आपल्याला माहिती आहे, म्हणून मोबाईल नंबर आपण 10 अक्षरी घेतला. बस रूट 10 अक्षरी आपण ठेवला मॅक्झिमम. तर आपण काय केलेला आहे, डेटाबेस क्रिएट करायचा. तर आपल्या डाटाबेसच्या लँग्वेजमध्ये म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेजमध्ये कमांडनुसार आपण डेटाबेस तयार करत असतो. तर आपली पहिली कमांड शिकलोय ती म्हणजे क्रिएट कमांड. आता क्रिएट कमांडचा सिंटॅक्स आपण सर्वप्रथम इथे बघूया. तर क्रिएट कमांडचा सिंटॅक्स आहे क्रिएट टेबल, टेबलचं नेम क्रिएट टेबल, त्या टेबलचं नाव लगेच लिहा. त्यानंतर ओपन ब्रॅकेट, नेक्स्ट कॉलम नेम, कॉलमचं नाव लिहा. नंतर त्याचा डेटा टाइप लिहा. कॉलमचं नाव लिहित असताना डबल कोलन मध्ये कॉलमचं नाव लिहा. त्यानंतर डेटा टाइप लिहा आणि त्यानंतर त्याची साईज लिहा. त्यानंतर कॉमा द्या आणि परत पुढच्या कॉलमसाठी परत हीच प्रोसिजर सुरू करा. कॉलमचं नाव, डाटा टाइप आणि त्याची साईज. तर आपण स्टुडंट हा डेटाबेस कशा पद्धतीने क्रिएट करायला लागलो बघा. क्रिएट टेबल स्टुडंट नेम, क्रिएट टेबल नेम. आता टेबलचं नाव काय आपल्या स्टुडंट, टेबलचं नाव काय आहे स्टुडंट. कॉल आता इथं घ्या, ओपन ब्रॅकेट हे दिलं, नंतर हे डबल कोलन केलं. पहिल्या कॉलमचं नाव काय आहे नेम, पहिल्या कॉलमचं नाव लिहिलं नेम. पुढचा डाटा टाइप कॅर, त्याच्या पुढे साईज तिची आली 20. अशा पद्धतीने प्रत्येक कॉलमसाठी आपण ऑनवर्ड्स दिलेलं आहे आणि आपला पहिला टेबल एम्प्टी टेबल क्रिएट झालेला आहे. आज आपण थांबतोय, पहिला कमांड शिकू, क्रिएट ही कमांड आपण शिकू. ठीक आहे.